जिल्ह्यातल्या तसंच राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। बुलेटिन मधली पहिलीच बातमी आहे अवकाळी पावसाच्या संदर्भातली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कांद्याला मोठा फटका बसलाय। कांद्याच्या शेतात अक्षरशः चिखल झालाय। मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळं देखील सडण्याची शक्यता आहे। उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्यानं कवडीमोल भावात कांदा विकावा लागणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती झाली आहे। तर आता थेट जाऊयात माडसांगवी गावात। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत। त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात कांदा उत्पादकांच्या व्यथा। अवकाळी आणि गारपीट शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली आहे, कारण काल नाशिकमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि त्याचा मोठा फटका कांद्याच्या या शेताला बसलेला आहे। कांदे जे आहे ते सडायला सुरुवात झालेली आहे, कारण गारपीट मोठ्या प्रमाणात झाली, पाऊस आहे, चिखल आहे संपूर्ण शेतामध्ये। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आता हे कांदे जे आहे त्याच्या मुळ्या ज्या आहे त्या सडायला सुरुवात झालेली आहे। आणि काल 10 ते 15 मिनटं गारा आल्या, 15-20 मिनिटात पाणी होत्याचं नव्हतं केलंय। आता हे 6 महिने टिकणारा कांदा होता, तो आता महिन्यात काढल्यानंतर देऊन टाकायला लागल। काय लय भरपूर नुकसान झाली। शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं। आम्हाला 50,000 रुपये खर्च आला आहे। आम्हाला अपेक्षा होती 3-4 लाख रुपये होतील बुवा, असं अंदाज होता, पण आता तो पण नाही होणार। महिनाभर काढल्या कांदा द्यायला लागला आम्हाला। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर आता बातमी समोर येते वर्ध्यातून। वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं वर्ध्यामध्ये नुकसान झालेलं आहे। पवनार अंतरगावात केळी आणि पपई बागा उद्ध्वस्त झाल्यात। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करतायत। तर आताची आपण दृश्य पाहतोय वर्ध्यातली, तिथे केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। अवकाळीचा तडाखा पाहायला मिळतोय। आता शेतकऱ्यांची व्यथा वाढलेली आहे। इथली आपण थेट दृश्य पाहतोय, केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय। बोला ना, राहुल त्या व्हिडिओवर तरी टाकलं होतं मी कोणाला। अकोल्यातही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तसंच शेतकऱ्यांचं जवळपास एकरी 35 ते 40% नुकसान झालंय। कांदा उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय। काढणी करूनही कापण्यासाठी ठेवलेला कांदा पावसात भिजला गेला आणि त्यामुळे आता पपई आंबा गळून सुद्धा पडलेला आहे। तर गव्हाचं सुद्धा पीक आडवं झालेलं दिसतंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता केली आहे। तर अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा आणि अकोट तालुक्यातल्या अवकाळी पावसाने त्याला चांगलंच झोडपून काढलेलं आहे। अकोट तालुक्यातल्या एदलापूर शेतशिवारात सफरचंद शेतीला मोठा फटका बसलाय। नवनीत चांडक यांच्या सफरचंद शेतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अक्षरशः झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडलेत आणि त्यामुळे या सफरचंदांसह पपई, आंबा, गहू, ज्वारी, मका, कांदा आणि केळीच्या बागा सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय। राज्यात एकीकडे अवकाळीचं थैमान सुरू आहे, तर जालना जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट समोर येते। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता जाणवतीये। कडवची गावातील शेतकरी पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवताना दिसतायत। पाण्याअभावी कडवची गावातील अनेक शेतकरी आता हतबल झालेले दिसतायत। थेट जाऊयात जालन्यात। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे अधिकची माहिती देत आहेत, पाहूयात। जालना जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या सुरुवातीला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत। जालन्यातील कडवंची भागातील शेतकरी आता पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड फिरू लागलेले आहे। खरं तर मी सध्या कडवंची या ठिकाणी आहे। जालना जिल्ह्यात कडवंची म्हणजे द्राक्षाची पंढरी म्हणून या कडवंची गावाची ओळख आहे आणि आता पाण्याअभावी अनेक शेतकरी आपल्या द्राक्ष बागांवर जी आहे ती कुऱ्हाड फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जिथं आम्हाला 500-600 मिलीमीटर पावसाची गरज राहते, 200-250 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळं विहिरीला पाणी आले नाही। त्याच्यामुळे आता द्राक्षाला पर्याय राहिला नाही। आम्ही माल जोपर्यंत होते थोडेफार तोपर्यंत टँकरनं पाणी वगैरे टाकून जगवले।
आता पाणी नाही त्यामुळे आता त्याच्यावर काळी द्राक्षाची काळी तयार होऊ शकत नाही त्यावेळी याला तोडल्याशिवाय पर्याय नाही आता. 4 एकर शेतीवर जे द्राक्ष बागांवर जे कुऱ्हाड चालवलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, कडवंची, जालना. यानंतर राज्यभरातील महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. नाशिक शहरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिकला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. ऐन उन्हाळ्यात शहरात अवकाळी पाऊस बरसतोय. अवकाळीचा कांदा, द्राक्षांसह अन्य पिकांना मोठा फटका बसलाय. बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय. 100हून अधिक गावात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. यात कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली आहे. पावसामुळे टोमॅटो, मिरची पिकावरही परिणाम झालाय. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस पडलाय. अचानक आलेल्या पावसानं शेत पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा पीक भुईसपाट झालंय. मका पिकाचंही मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरांचे पत्रे सुद्धा उडाले. संगमनेर आणि अकोले तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीस आलेला गहू भुईसपाट झालाय. संगमनेर तालुक्यातील पठार भागात आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस झालाय. भंडाऱ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस उन्हाळी भात पिकांसह बागायती शेतकऱ्यांनाही लाभदायक ठरणार आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रत्नागिरीत काही भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्टचा इशारा दिला होता. आंबा बागायतदारांची चिंता मात्र वाढली आहे. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस बरसलाय. जिल्ह्यात गेले 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडा वाढला होता. आज पहाटेपासून वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळतेय. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसापासून अवकाळीचा तडाखा दिसून येतोय. आणखी 5 दिवस अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या मक्याचं शेत आडवं झालंय. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांनी आता मागणी केली आहे. नाशिकमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालंय. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडलेत. द्राक्ष बागांना गारपिटीचा फटका बसल्यानं व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबवली आहे. गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मात्र अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षांची गुणवत्ता ढासळल्याने भावावर सुद्धा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या बागलांमध्ये पावसामुळे डाळिंब बागा अक्षरशः आडव्या झाल्यात. यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. अकोला शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पेटलाय. अकोला शहराला आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा होतोय. त्यातही नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहेत. पाणी गढूळ, फेसयुक्त, हिरवं पिवळं रंगाचं आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे सेना आक्रमक झाली आहे. आता बातमी समोर येते विठुरायाच्या पंढरपुरातून. पंढरपुरात 7 ते 9 एप्रिल दरम्यान
मांस मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णय हा घेतलाय. पंढरपुरात 8 एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे. दरम्यान मंदिर परिसरात नारळ विक्री फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर आता पंढरपुरातून आपण बातमी पाहतोय. मटण विक्रीवर पंढरपुरात चैत्री यात्रेनिमित्त बंदी घालण्यात आलेली आहे. 7 ते 9 एप्रिल दरम्यान मटण विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसंच मंदिर परिसरात नारळ विक्री करण्यास तसंच नारळ फोडण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे. यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान शेतकऱ्याच्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी येथून 4 ते 5 तरुण पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे 2 ते 3 जण बुडायला लागले. त्यातले काही लोक 2 जणांना बाहेर काढण्यास यश आलंय. मात्र एकाचा दुर्दैवाने बुडून मृत्यू झालाय. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. सांगलीच्या पोलीस उपनिरीक्षकाने गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 10 लाखांची लाच मागून 2 लाख रुपयांची लाच घेतली आहे. फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या फसवणूक प्रकरणी तक्रारदार याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. भारतीय नौदलानं हिंद महासागरात तब्बल 2500 किलो ड्रग्ज जप्त केले. INS तरकश या युद्धनौकेच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. हवाबंद पाकिटांमध्ये हे अंमली पदार्थ ठेवले होते. या संदर्भात चौकशी केल्यावर जहाजावर कुणालाही समाधानकारक उत्तर देता आलं नाही. जप्त केलेल्या मालात 2386 किलो हशीश आणि 121 किलो हेरोईन आहे. सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. राज्य मासा पापलेट पालघरमध्ये संकटात असल्याची बातमी सामने दाखवलेली मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडून आता दखल घेण्यात आलेली आहे. पापलेटच्या पिलांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलंय. जळगावमध्ये कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी माल घरातच ठेवला. दर कमी होत असल्याने जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस मिळेल त्या भावात विकलाय. आता 5 ते 10% शेतकऱ्यांकडेच माल शिल्लक आहे. त्यावेळीच कापसाचे दर वाढलेत. शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. चालत्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना मालकाच्या निष्काळजीपणामुळे कुत्रा ट्रेन खाली गेलाय. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कुत्र्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. मात्र कुत्र्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर येते. चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं दर्शन 24 तास खुलं राहणार आहे. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव 5 ते 12 एप्रिल दरम्यान होणार आहे. रोज 70 ते 80 हजार भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ट्रस्टने भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अपघाती विमा सुद्धा उतरवलाय. गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आता एक सविस्तर बातमी पाहूया. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणात निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांची सातारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील घरी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात जयकुमार गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते असं सांगितलं होतं. दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याचं प्रकरण विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलंच गाजलं होतं. आता हे प्रकरण निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या अंगलट येताना दिसतंय. प्रभाकर देशमुख या प्रकरणात त्या महिलेशी खंडणी मागितणाऱ्या महिलेशी संपर्क होता अशी माहिती
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती आणि त्यानंतर आता प्रभाकर देशमुख यांच्या कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी सातारा पोलीस दाखल झालेले आहेत. सातारा पोलीस आज सकाळपासून प्रभाकर देशमुख यांच्या याच इमारतीमधील घरी चौकशी करत आहेत. सकाळी 7 वाजता सातारा पोलिसांचं पथक या कोरेगाव पार्कमधील प्रभाकर देशमुखांच्या घरी दाखल झालेलं आहे. त्यांची चौकशी या ठिकाणी चालू आहे. कॅमेरामन सुमित भोसलेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. यानंतर वळूया टॉप 50 कडे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात एकीकडे अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय तर दुसरीकडे कमाल तापमानाचा कहर कायम आहे. ढगाळ वातावरण असूनही मुंबईत 36 अंश सेल्सिअस तापमान होतं. राज्याच्या इतर भागातही नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्त वीज बिल येणार आहे. राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरात 1 एप्रिलपासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणाने आव्हान दिलंय. यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महावितरणाने आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीला विरोध केलाय. पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी येणार नाहीये. उद्या देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून राज्यात सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे 11,800 वाहनांना दंड भरावा लागणार आहे. यात सर्वाधिक विना फास्टॅग वाहनं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आढळली आहेत. या वाहन चालकांकडून दुप्पट दंड वसुली केली असून त्यामुळे MSRDCला 9 लाखांचा वाढीव महसूल मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 8 विकेट्सने पराभूत केले. गुजरातचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळे आता त्यांचे 4 पॉइंट्स झालेत. बंगळुरूचा मात्र यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव आहे. त्यांनी पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्यात. साई किशोरने 2 विकेट्स घेतल्यात तर अरशद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. बंगळुरू पराभवानंतर पहिल्या क्रमांकावर 3ऱ्या क्रमांकावर घसरलेत. तसेच पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावर गेलेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे तर गुजरातने 4थ्या स्थानावर झेप घेतली आहे. बाराव्या षटकात कुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर साई सुदर्शनने स्वीपचा शॉट खेळलाय. त्यामुळे चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने गेला. त्यावेळी विराट चेंडू सीमारेषेवर पार जाण्यापासून अडवण्यासाठी आला होता. पण तो चेंडू अडवत असताना त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. तो काही वेळ वेदनेनं गुडघ्यावरही बसून राहिला होता. आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे. तर IPLचा 2024चा अंतिम सामना या दोघांमध्ये खेळला गेला होता. KKR चॅम्पियन ठरला होता. तर या हंगामात दोन्ही संघांनी 3-3 सामने खेळले होते. दोघांनी 1-1 असा विजय मिळवलाय. पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळातील योजना सपशेल बंद करण्यात आली आहे. गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्याचा रंग आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवर न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्यातील शाळांमधली 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश ही योजना शिंदे सरकारने आणली होती. विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडू नयेत. ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणात बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जाते. नियमानुसार सध्या पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबईतील एक घर असेल तर दुसरं घर घेता येत नाही. मात्र या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह आशियाई देशांवर टॅरिफ लादलंय. त्याचा परिणाम जपानसह आशियाई शेअर मार्केटवर दिसून येतोय. आशियाई बाजारपेठेत मोठी घसरण झाली आहे. जपानचा शेअर बाजारात सर्वात वाईट स्थितीत असल्याचं दिसून येतंय. अमेरिकेने भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकलाय. भारतावर आता 26% आयात शुल्क लादण्यात आलंय. अमेरिकेच्या या दणक्याला भारतावर मोठा परिणाम होऊ शकतोय. भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. कृषी, औषध निर्माण, उत्पादन क्षेत्रावर तसंच कापड उद्योग, ज्वेलरी सेक्टरवरही मोठा परिणाम होण्याची भीती आहे. तर आता बातमी समोर येते कोल्हापुरातून. वक्फ दुरुस्ती विधेयकादरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे या गावाचा उल्लेख केलाय. वडणगे या गावामध्ये महादेव मंदिराच्या जागेवरच वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचं अमित शहा यांनी लोकसभेत म्हटलंय. सध्या या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असला तरी गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांनी या जागेवर दावा सांगितल्याचं पाहायला मिळतंय. अमित शहा यांनी याचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात वडणगे गावाची चर्चा सुरू झाली आहे. तहसीलदार त्यांनी तसा रिपोर्ट जबाब दिलेला आहे आणि पूर्वीचे तहसीलदार राऊतसाहेब त्यांनी दिली खाजगी मुस्लिम समाजाची जागा आहे आणि या दाव्यामध्ये कलेक्टरचं आणि सिटी सर्व्हेचं जेव्हा म्हणणं मागवलं की या जागा तुम्ही सरकारी असेल तर कलेक्टरच द्या म्हणत, तर त्यांनी सांगितलं या जागेशी आमचा काही संबंध नाही, मुस्लिम जागा. याच्या आधारेच हे निकाल जवळजवळ 16 निकाल हे मुस्लिम समाजाच्या बाजूनं सगळे लागलेले. तर आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांना संबोधित केलेलं आहे. काल लोकसभेत मंजूर केलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे विधेयक जबरदस्तीने काल मंजूर करण्यात आलंय असंही त्यांनी म्हटलंय. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. हे विधेयक संविधानावर हल्ला आहे असं त्यांनी वक्तव्य केलंय. तसंच हा आपल्या समाजाचं कायमचं ध्रुवीकरण करण्याच्या भाजपच्या सुनियोजित रणनीतीचा एक भाग आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सोनिया गांधी यांनी भाजपवरील टीका केली आहे ती आता समोर येते.